टीप: या कथेतील गाव, रस्ता आणि पात्रांना काल्पनिक नाव दिले असून वाचकांनी केवळ मनोरंजन म्हणून आस्वाद घ्यावा. या कथेतील घटना, पात्र किंवा जागेच्या सत्यतेची पुष्टी MH28.in करत नाही. मोताळा ते नांदुरा रोडवर हिवरा बाजार नावाच गाव आहे. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये. म्हणजे आधी जेव्हा प्रवासासाठी एवढ्या सोयी नव्हत्या, त्यावेळी फाट्यावर उतरून गावात पायी किंवा एखाद्या बैलगाडी वा इतर सायकलसारख्या वाहनाने जावं लागत असे. तर या हिवरा बाजार गावाला बाजार का म्हणतात, त्यामागे मोठी गोष्ट आहे. गावात कुठल्याही प्रकारचा बाजार भरत नाही, तरीही गावाला बाजार का म्हणतात? तर जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकलेली कथा, सत्यता किंवा अंधश्रद्धा काहीही असेल, या हिवरा गावात बाजार भरतो. पण तो दिवसा नाही, तर भर मध्यरात्री. तुम्हाला वाटेल रात्री कसला बाजार आणि कोण खरेदी करायला येणार? पण हा माणसांचा बाजार नाही, हा आहे भूतांचा बाजार. असं म्हणतात की मध्यरात्रीनंतर या भागात एक वेगळीच सृष्टी जिवंत होते. ज्यांना जगावेगळ्या शक्ती हव्या असतात, जे तंत्रमंत्र, अघोरी विद्या शिकतात किंवा आपल्या गंभीर समस्येवर अमानुष इलाज शोधत असतात, तेच लोक गुपचूप या बाजाराचा रस्ता पकडतात. हे गाव आणि इथलं रहस्य अनेकांना ठाऊक आहे, पण कोणीही याबद्दल उघडपणे बोलण्याचे धाडस करत नाही. कारण ज्याने तोंड उघडले तो पुन्हा कधीच दिसला नाही. सगळ्यात थरारक आणि भीतीदायक गोष्ट म्हणजे, जर एखादा सामान्य माणूस रात्रीच्या वेळी या गावात गेला तर त्याला संपूर्ण गाव शांत, निपचित पडलेलं दिसेल. त्याला तिथे कसलीच हालचाल जाणवणार नाही. मग हा बाजार दिसतो कोणाला? जाणकार सांगतात की हा भूतांचा बाजार प्रत्येकाला दिसत नाही. ज्या व्यक्तीच्या नशिबात तसे योग असतात आणि ज्याची नाव राशी त्या अदृश्य शक्तींशी जुळते, फक्त त्यालाच तो भयानक नजराणा दिसतो. अनेक ठिकाणी भूतांचा बाजार भरत असल्याचं आपण ऐकून आहोत. त्याच प्रकारचा हा एक बाजार. अनेक लोक या ठिकाणी जातात ज्यांना काहीतरी हवं असतं. सिद्धी, मंत्रतंत्र, समस्येवर इलाज. त्यामुळे अनेक जणांना ही गोष्ट आणि गाव माहिती आहे, पण त्याबद्दल वाच्यता करत नाहीत. विशेष म्हणजे रात्री त्या गावी गेल्यावर सुद्धा सामान्य मनुष्याला गाव निपचित पडलेलं दिसेल, पण बाजार दिसणार नाही. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे फक्त अनुभवी व्यक्तीला ठाऊक. फक्त नावराशी असलेल्या व्यक्तीलाच ते दृश्य दिसते. प्रत्येकाच्या नशिबात तसे योग